चला ते आपण मुलांना सरावाच्या माध्यमातून प्रश्न उत्तर आपण घेतलेली आहेत. आपला एक टास्क हा पूर्ण झाला आहे. आता आपण नेक्स्ट टास्क जो आपला आहे खेळाचा आहे, त्या खेळाच्या माध्यमातून देखील कोणते प्रश्न आहे पाहणार आहोत. तर या सर्व खेळापैकी आपण मुलांना पाहणार आहोत जो गिटारचा गेम आहे. या गिटारच्या गेममधून तुम्हाला काही प्रश्न विचारले. हा जो प्रश्न आहे आणि तुम्हाला या प्रश्नाचे उत्तरही तुम्हाला 4 माध्यमातून विचारले, परंतु त्याच्यातलं एक आपला आन्सर करेक्ट असणार आहे. चला सुरुवात करणार आपल्या प्रश्नांना. बघा इथे जो पहिला प्रश्न आहे, डॅश डॅश हे कार्बनचे अस्फटिक रूप नाही आहे. आता कोणते स्फटिक रूप नाही आहे? मग इथे तुम्हाला ते लोणारी कोळसा, ग्राफाईट, दगडी कोळसा, ब्युटिमन्स. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर काय असणार आहे की डॅश डॅश कार्बनचे स्फटिक रूप आहे. मग कोणतं आहे? तर आपलं योग्य उत्तर आहे ग्राफाईट. आणि ग्राफाईट आहे म्हणून आपण योग्य उत्तरावर काय करणार आहोत? क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, वनस्पती व प्राणी यांच्यापासून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे मिळणाऱ्या संयोगास डॅश डॅश म्हणतात. मग काय म्हणतात त्यांनी विचारलं आहे. मग तुम्हाला 4 पर्याय आहे, सेंद्रिय संयोग, असेंद्रिय संयोगे, आयनिक संयोगे का खनिजे म्हणतात. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे सेंद्रिय संयोगे हे म्हणतात आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कार्बन या मूलद्रव्याची संयुजा ही डॅश डॅश आहे. मग कार्बन मूलद्रव्याची जी संयुजा आहे ती किती प्रमाणामध्ये आहे? मग इथे प्रश्न तुम्हाला ऑप्शन आहे 6, 12, 4 आणि 24, 2 आणि 4. तर यापैकी आपलं जे योग्य उत्तर आहे कार्बन या मूलद्रव्याची संयुजा किती असणार आहे? 4 असणार आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोळशाचे शुद्ध स्वरूप म्हणून डॅश डॅश हा कोळसा ओळखला जातो. शुद्ध म्हणून कोणत्या वापरला? शुद्ध स्वरूपातला जो कोळसा आहे मग त्याला काय नाव आहे? ब्युटिमिनीस म्हणणार, लिग्नाईट म्हणणार, दगडी कोळसा म्हणणार का अँथ्रासाइट म्हणणार. तर आपण मुलांना पाठ शिकताना पाहिलं होतं की आपल्याला जो कोळशाचं जे शुद्ध स्वरूप आहे त्याला आपण अँथ्रासाइट असे म्हणणार आहोत आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, हिरा हा टणक असून, हिरा हा कसा आहे? कठीण आहे, तो टणक असतो, तो डॅश डॅश त्रिमितीय रचना दाखवतो. तो कोणत्या प्रकारची त्रिमितीय रचना दाखवतो? मग तुम्हाला इथे काही ऑप्शन आहेत. तो त्रिकोणातली त्रिमितीय रचना दाखवतो, षटकोणातली दाखवतो, चतुष्कोणातली दाखवतो का बहुभुजाकृती दाखवतो. तर यापैकी हिरा जो आहे, हिरा हा टणक असून तो चतुष्कोणातील काय करतो? त्रिमितीय रचना दाखवतो. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अग्निशामक यंत्रामध्ये सोडियम डॅश डॅशची भुकटी असते. मग कशाची भुकटी असते? कार्बोनेटची भुकटी, सोन्याची निवडी, हायड्रॉक्साईड का बायोकार्बोनेट. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे अग्निशामक यंत्रामध्ये सोडियम बायकार्बोनेट वापरला जातो. हे आपलं इथे करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, ज्या हायड्रोकार्बनच्या सर्व कार्बन अणूमध्ये फक्त डॅश डॅश बंद असतो त्यांना संतृप्त हायड्रोकार्बन असे म्हणतात. मग काय म्हणतात? मग तुम्हाला 4 पर्याय आहे, एकेरी, तिहेरी, दुहेरी का भागीदारी. तर या 4 पैकी जे आपलं योग्य उत्तर आहे ते असणार आहे एकेरी असणार आहे की ज्या हायड्रोकार्बनच्या सर्व कार्बन अणूमध्ये फक्त एकेरी बंध असतो त्यांनाच काय म्हणणार? संतप्त हायड्रोकार्बन असं म्हणतात. परंतु जर असा प्रश्न असता, जर ज्या हायड्रोकार्बनच्या सर्व कार्बन अणूमध्ये फक्त समजा इथे असतं की मग आपण पाहिलं की सतृप्त आणि असंतृप्त आपण 2 प्रकार पाहिले. तर त्याच्यामध्ये दुहेरी किंवा तिहेरी प्रकारचे हायड्रोकार्बन असतात किंवा त्या सर्व कार्बन अणूमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असतात त्यांना असंतृप्त हायड्रोजन कार्बन असे म्हणतात. परंतु इथे सतृप्त दिलं आहे ना, म्हणून किती असणार आहे? ते एकेरी असणार आहे आणि म्हणून आपल्या इथे योग्य उत्तर हे असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणत्या पदार्थात कार्बन डायऑक्साईड आढळत नाही आहे? कोणत्या पदार्थात आपल्याला कार्बन डायऑक्साईड आढळत नाही आहे? मग तुम्हाला 4 ऑप्शन आहे, शाहाबदी फरशी, चुन्याची निवळी, कोळसा आणि लाकूड. तर यापैकी आपलं योग्य उत्तर असणार आहे जी चुन्याची निवळी आहे, त्या चुन्याच्या निवळीमध्ये आपल्याला कार्बन डायऑक्साईड आढळत नाही आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, नैसर्गिक वायूमध्ये सुमारे 87% 87% डॅश डॅश वायू आढळतो. मग कोणत्या प्रकारचा वायू हा 87% आहे? 87% आहे. मग मिथेन वायू आहे, ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आहे, हायड्रॉक्साईड आहे का नायट्रोजन आहे? तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे नैसर्गिक वायूमध्ये सुमारे मिथेन हा किती आहे? 87% आहे आणि म्हणून आपलं इथं योग्य उत्तर आहे. त्या योग्य उत्तर आपण क्लिक करणार आहोत. आता मुलांना आपण पाहणार आहोत परीक्षेच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत. आपला जो तिसरा टास्क आहे तो टास्क आपण घेणार आहोत. तिसरा टास्क म्हणजे परीक्षेच्या माध्यमातून कोणते प्रश्न विचारले ते आपण पाहणार आहोत. तुम्हाला इथे देखील पुन्हा 4 ऑप्शन दिलेत आणि एक आपलं करेक्ट आन्सर असणार आहे.
चला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या पदार्थात कार्बन डायऑक्साईड आढळत नाही? मग कोणत्या पदार्थामध्ये कार्बन डायऑक्साईड आढळत नाही? शाबूची फरशी, कोळसा, चुन्याची निवडी का लाकूड? तर यापैकी आपलं उत्तर आहे चुन्याची निवडी हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट आहे, अग्निशामक यंत्रामध्ये सोडियम डायऑक्साईडची भुकटी टाकतात. मग कोणत्या सोडियमची भुकटी टाकतात? कार्बोनेट, हायड्रोक्साईड, चुन्याची निवडी का बायोकार्बोनेट? तर यापैकी आपलं उत्तर आहे बायोकार्बोनेट. अग्निशामक यंत्रामध्ये सोडियम बायोकार्बोनेटची भुकटी टाकतात हे आपलं करेक्ट आन्सर आहे. आपला जो प्रश्न होता आपल्याला पाहिलं, वनस्पती प्राणी यांच्यापासून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मिळणारे संयुग स्टॅटस म्हणतात. काय म्हणतात? सेंद्रिय संयुग, आयनिक संयुग, असेंद्रिय संयुग, खनिजे? तर आपलं योग्य उत्तर आहे सेंद्रिय संयुग, आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कार्बन या मूलद्रव्याची संयोजा डायडॅश आहे. मग किती कार्बनची संयोजा किती आहे? 6 आहे, 4 आहे, 12 आहे किंवा 2 किंवा 4 आहे? तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे 4 हे असणार आहे. कारण कार्बन मूलद्रव्याची संयोजा आपण पाठामध्ये पाहिलं होतं किती आहे? 4 आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोळशाचे शुद्ध स्वरूप म्हणून डॅश डॅश हा कोळसा ओळखला जातो. कोणत्या प्रकारचा कोळसा ओळखला जातो? ब्युटिमिनेस, दगडी कोळसा, लिग्नाइट का अँथ्रासाइट? तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे, जो शुद्ध कोळसा आहे त्याला आपण अँथ्रासाइट असं पण बोललं जातं. हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, हिरा हा टनापासून तो डॅश डॅश त्रिमिती रचना दाखवतो. मग कोणत्या प्रकारची त्रिमिती रचना दाखवतो? त्रिकोणातील, चतुष्कोणातील, षटकोनी किंवा बहुभुजाकृती? तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे चतुष्कोणातील, हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नैसर्गिक वायूमध्ये सुमारे 87% हा डायडॅश वायू आढळतो. कोणता वायू आढळतो? मिथेन, हायड्रॉक्साईड, ऑक्सिजन आणि नायट्रोजन? तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे मुलांनो, जो मिथेन आहे तो नैसर्गिक वायूमध्ये सुमारे 87% हा वायू आपल्याला आढळतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश हा कार्बनचे अस्फटिक ग्रुप नाही. मग कार्बनचे अस्फटिक ग्रुप कोणता नाही आहे? लोणार कोळसा, दगडी कोळसा, ग्राफाईट आहे आणि विटामिन्स आहे. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे ग्राफाईट हे कार्बनचे अस्फटिक ग्रुप नाही. या आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, ज्या हायड्रोकार्बनच्या सर्व कार्बन अणूमध्ये फक्त डॅश डॅश बंद असतो त्यांना सतृप्त हायड्रोकार्बन असे म्हणतात. मग कोणतं म्हणतात? एकेरी, दुहेरी, तिहेरी का भागीदारी? तर यापैकी आपलं उत्तर आहे एकेरी आहे. ज्या हायड्रोकार्बनच्या सर्व कार्बन अणूमध्ये फक्त एकेरी बंद असतो त्यांनाच आपण सतृप्त हायड्रोकार्बन होतो. परंतु ज्या हायड्रोकार्बनच्या सर्व कार्बन अणूमध्ये फक्त जर समजा दुहेरी किंवा तिहेरी बंद असतो त्यांना असतृप्त हायड्रोकार्बन असे म्हणतात. हे देखील आपल्याला याची डेफिनेशन माहिती आहे. सतृप्त आणि असतृप्त म्हणजे काही आपलं झालेलं आहे. तर अशापैकी मुलांना आपलं सराव खेळ परीक्षा झालेला आहे. त्यामुळे आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, आपला जो नेक्स्ट टास्क आहे प्रश्नोत्तराचा, तो आपण पाहणार आहोत. इथे दिला आहे प्रश्नोत्तर आहे. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपण पाहणार काही लघुत्तरी प्रश्न, काही उत्तरी प्रश्न. आता आपण पाहणार जो पहिला प्रश्न आहे, निसर्गात कार्बनचा आढळ कोणत्या स्वरूपात असतो? तर निसर्गात जो कार्बन आहे तो मुक्त अवस्थेमध्ये असतो. जसा आहे मुक्त अवस्थेत जो कार्बन आहे तो हिरा आहे, ग्राफाईट आहे या अवस्थेत असतो. तर संयुग अवस्थेमध्ये म्हणजेच कार्बन डायऑक्साईडमध्ये तो कसा आहे? कार्बोनेट स्वरूपात, जीवाश्म इंधने, पोषद्रव्ये आणि त्यामुळे नैसर्गिक धाग्याच्या स्वरूपात देखील आपल्याला आढळत असतो. समजल्यामुळे निसर्गात कार्बनचा आढळ कुठे कुठे आहे? तो निसर्गात जो मुक्त अवस्थेमध्ये तो आपल्याला आढळतो म्हणजे हिरा आणि ग्राफाईटमध्ये आहे. तर संयुग अवस्थेमध्ये तो कसा आहे? कार्बन डायऑक्साईडमध्ये आहे. तसेच कार्बोनेट स्वरूपात जीवाश्म इंधन आहे, पोषकद्रव्य आहे आणि ते कृत्रिम जे धागे नैसर्गिक जे धागे आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला म्हणजे कार्बन हा आढळून येतो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अपरूपता कशाच म्हणतात? आता अपरूपताचा हा देखील टॉपिक आपला झाला आहे. बघा इथे दिला आहे, कार्बन सारखी काही मूलद्रव्ये एकापेक्षा अधिक रूपात आपल्याला आढळतात. त्यांचे रासायनिक गुणधर्म सारखेच असले तरी त्यांचे जे भौतिक गुणधर्म आहेत ते मात्र भिन्न असतात, वेगळे असतात आणि या गुणधर्मालाच अपरूपता असे म्हणतात. काय म्हणतात? या गुणधर्माला अपरूपता म्हणणार. आणि म्हणून अपरूपता म्हणजे काय समजलं की कार्बन सारखी जी काही अनेक जी मूलद्रव्ये आहेत ती देखील निसर्गात उपलब्ध असतात. ते मूलद्रव्ये एकापेक्षा अधिक स्वरूपात आढळतात. ते रासायनिक गुणधर्म त्यांचे जरी सारखे असले तरी भौतिक गुणधर्म हे त्यांचे वेगळे आहेत आणि म्हणूनच त्याला आपण काय म्हणणार आहोत? अपरूपता असे म्हणणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कार्बनची स्फटिके व अस्फटिके रूपे कोणती आहेत? आता हे देखील आपला प्रश्न झाला की कार्बनची जी स्फटिक रूपे आहेत ती आपल्याला माहिती आहे. बघा ते कार्बनची जी स्फटिक रूपे आहेत, जो हिरा आहे, ग्राफाईट आहे, त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो की फुलड्रीन आहे, हे देखील आपलं झालं आहे. त्याचप्रमाणे कार्बनची अस्फटिक रूपे कोणते आहे? हिरा आहे, ग्राफाईट आहे, फुलड्रीन आहे. त्यामुळे कार्बनची दुसरं अस्फटिक रूपे कोणते आहेत? मग कोळसा आहे, लोणारी कोळसा आहे आणि कोक आहे. बघा कार्बनची अस्फटिक रूपे दगडी कोळसा, लोणारी कोळसा व कोक आहेत. तर अशा प्रकारे 3 आहेत.
कार्बनची स्फटिक रूपे कोणती आहेत? हिरा, ग्राफाईट आणि फुलड्रीन हे 3 आहेत. तर अस्फटिक रूपे दगडी कोळसा, लोणारी कोळसा आणि कोक आहे. समजलं मुलांना? चला आता आपण पाहणार हिऱ्याचा उपयोग काय. तर हिऱ्याचा उपयोग काय करणार आहे? काच कापण्यासाठी होणार आहे, दगड कापण्यासाठी होणार आहे, त्याचप्रमाणे डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी होणार आहे, त्याचप्रमाणे जे उपयोगाच्या ज्या खिडक्या बनवतात त्याच्यामध्ये देखील त्या हिऱ्याचा वापर होणार आहे. बघा इथे दिला हिऱ्याचा उपयोग काय? काच कापण्यासाठी तसेच खडकामध्ये छिद्र पाडण्यासाठी होत आहे. आपलं झालं आहे अलंकारासाठी, सर्वात महत्त्वाचं जे दागिने बनवतात त्याच्यासाठी होणार आहे, डोळ्यांची शस्त्रक्रियेसाठी होणार आहे, कृत्रिम उपयोगाच्या ज्या खिडक्या आहेत त्या बनवण्यासाठी देखील आपल्या हिऱ्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. आणि मोठ्या प्रमाणात, प्रचंड प्रमाणात हिऱ्याला देखील मागणी असते की त्याच्यासाठी दागिने, जे ज्वेलरी तयार करण्यासाठी देखील आपल्याला जे अलंकार बनवण्यासाठी त्याचा उपयोग होतो, डोळ्याची शस्त्रक्रियेसाठी, काच कापण्यासाठी उपयोग होतो, त्याचप्रमाणे दगडाला छिद्र जर पाडायचं असेल तर देखील आपल्याला हिऱ्याचा उपयोग होत असतो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, ग्राफाईट हे विद्युत वाहक आहे, कारण लिहा. तर बघा त्यांनी सांगितलं आहे की ग्राफाईटचा जो स्फटिक अणूच्या सरचा बनलेला आहे. ग्राफाईटचा जो स्फटिक आहे तो कसा आहे? अणूच्या सरचा बनलेला असतो व आतील संपूर्ण स्तरात मुक्त इलेक्ट्रॉन हे फिरत असतात, त्यामुळे ते विद्युत सुवाहक आहे. आणि म्हणून ते विद्युत वाहक आहे. कळालं मुलांनो? कारण त्याच्यामधले जे बघा त्यांनी सांगितले ग्राफाईटचा जो स्फटिक आहे तो अणूच्या स्वरूपात असून हे अणू आहेत ते इलेक्ट्रॉन मुक्त स्वरूपामध्ये जेव्हा फिरत असतात तेव्हा ते विद्युत सुवाहक आहे. त्यामुळे ग्राफाईट हे विद्युत वाहक आहे. आपलं आन्सर करेक्ट आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोळशाचे प्रकार सांगून त्याचे उपयोग लिहा. आता कोळशाचे प्रकार किती आहेत? 4 प्रकार आहेत. आपलं झालेलं आहे कोळशाचे प्रकार. बघा दगडी कोळशाचे हे किती प्रकार पडतात? 4 प्रकार पडतात. ते पुढील प्रमाणे मग इथे दिलं आहे, कोळसा इंधन आहे, पहिलं आहे कोळसा इंधन, कोक कोला गॅस आहे, कोक कोळ टार मिळवण्यासाठी आणि तसेच विद्युत निर्मितीसाठी. अशा प्रकारे आपले 4 उपयोग झालेले आहेत. पहिलं आहे मुलांना कोळसा इंधन म्हणून, कोक कोला गॅस, कोळ टार मिळवण्यासाठी आणि तसेच विद्युत निर्मिती करण्यासाठी देखील आपल्याला कोळशाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कार्बन सहसंयोजी बंध कसे तयार करतो. आता कार्बन सहसंयोजी बंध कसे तयार करतो? बघा कार्बनची संयोजक किती आहे? 4 आहे. अष्टक पूर्ण करण्यासाठी इलेक्ट्रॉनची देघ न होता एक कार्बनचा अणू दुसऱ्या कार्बन अणूसोबत भागीदारी करतो. बघा इथे काय दिलं आहे? तेव्हा बंध निर्माण करतो तेव्हा सहसंयोजी बंध हे तयार होतात. आता कार्बनची पुन्हा एकदा ऐका, कार्बन सहसंयोजी बंध कसे तयार होतात? कारण कार्बनचा जो संयोजी आहे ते किती? 4 आहे. ती पूर्ण करण्यासाठी इलेक्ट्रॉनची देघ न करता एक कार्बन अणू दुसऱ्या कार्बन अणूशी काय करतो? भागीदारी करतो. आणि याच प्रक्रियेला आपण काय म्हणणार? कार्बन सहसंयोजी बंध असे म्हणणार आहे. आपला आन्सर इथे असणार आहे. नेक्स्ट आहे कार्बन डायऑक्साईडचे उपयोग लिहा. आता कार्बन डायऑक्साईडचे उपयोग बऱ्याच प्रमाणामध्ये आहेत. आपण मुलांना पाहिलं आहे किंवा फेस आणण्यासाठी किंवा शीतकपाटामध्ये किंवा जे फॉग दाखवण्यासाठी सिनेमा नाट्यगृहामध्ये देखील याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग केला जातो. बघा आता इथे त्यांनी दिलं आहे, जो पहिला आहे फसफसणारी शीतपेय तयार करण्यासाठी, म्हणजे जे काही कोल्ड्रिंक आहे त्याच्यासाठी देखील इथे आपल्याला कार्बन डायऑक्साईडचा वापर होतो. कपाटामध्ये म्हणजे फ्रीजमध्ये त्याचा वापर होतोय. अग्निशामक यंत्रामध्ये म्हणजे अग्निशामक यंत्राचे मध्ये जे वीज विझवण्यासाठी आग विझवण्यासाठी देखील अग्निशामक यंत्रामध्ये देखील त्याचा वापर केला जातो. कॉफीनमधून कॉफीन काढून टाकण्यासाठी देखील कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो. आणि पर्यावरणात ड्राय क्लिनिंगमध्ये जे कपडे इस्त्री केले जातात त्याच्यामध्ये देखील मुलांना काय केलं जातं आहे? कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो. आणि असे अनेक बरेच जे उपयोग आहेत त्या सर्व गोष्टीसाठी आपल्याला कार्बन डायऑक्साईडचा वापर करण्यात येत आहे. आपला नेक्स्ट आहे बायोगॅस कशाच म्हणतात. हे पण आपलं झालं आहे की बायोगॅस म्हणजेच काय आहे की जो ओला कचरा आहे, पालापाचोळा आहे, जे शेणखत आहे, या सर्वपासून जो बनला जातो त्याला बायोगॅस म्हणतात. बायोगॅस संयंत्र जनावरांचे जे शेण आहे, पालापाचोळा आहे, जो ओला कचरा आहे, विनॉक्स जीवाणू मार्फत काय होत आहे? त्याचं विघटन होण्याचं जे कार्य होत आहे आणि म्हणूनच त्याला काय म्हणत आहेत? बायोगॅस असे म्हणत आहेत. आपलं करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट आहे संतृप्त व असंतृप्त हायड्रोजन कार्बन मधील फरक सांगा. आता पुन्हा बघा आपला जो प्रश्न आहे तो बघा इथे नीट पाहायचं. संतृप्त आणि असंतृप्त म्हणजे काय आहे की ज्या हायड्रोजन कार्बनच्या सर्व कार्बन अणूमध्ये फक्त एकेरी बंध असतो त्यांना आपण काय म्हणणार? संतृप्त. बघा संतृप्त हायड्रोकार्बन म्हणतात की ज्या हायड्रोजन कार्बनच्या सर्व कार्बन अणूमध्ये फक्त एकेरी जो बंध असतो त्यांना संतृप्त हायड्रोजन कार्बन म्हणतात. आणि जर कार्बन अणूमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असेल तर त्यांना असंतृप्त असे म्हणणार आहोत. समजलं मुलांना? संतृप्त असंतृप्त म्हणजे काय आपल्या इथे क्लिअर झालेलं आहे. चला तर अशा प्रकारे मुलांना आपलं जे योग्य उत्तर आहे ते आपण इथे दिलेलं आहे. संतृप्त म्हणजे काय, असंतृप्त म्हणजे काय कळालं आहे की ज्या हायड्रोजन कार्बनमध्ये ज्या अणूमध्ये फक्त एकेरी जो बंध असतो त्याला आपण संतृप्त म्हणणार. पण तुझ्या हायड्रोजन
कार्बनमध्ये मुलांना जी दुहेरी किंवा तिहेरी बंध असेल तर त्यांना आपण काय म्हणणार आहोत, असंतृप्त हायड्रोक्लोरिक कार्बन असे आपण म्हणणार आहोत. तर अशा प्रकारे मुलांना आपण अभ्यास, सराव, खेळ परीक्षा, प्रश्नोत्तर याच्या माध्यमातून आपण प्रश्नोत्तरे घेतलेली आहेत. आपण याचा पूर्ण टास्क क्लिअर केलेला आहे आणि या पाठाच्या माध्यमातून जे हर एक जे घटक आहेत ते देखील आपण चित्रीकरणाच्या माध्यमातून आणि स्पष्टीकरणाच्या माध्यमातून समजून घेतले आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण हर एक जो टॉपिक आहे तो या पाठामध्ये आपण कव्हर केलेला आहे. पाठ मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत समजून सांगितला आहे आणि तो तुम्हाला समजला आहे मला खात्री. भेटूया एका नवीन पाठामध्ये, एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.